हॅलो हॅलो एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा एलकोट जत्रेच्या जागरणाचं औचित्य साधून जबरदस्त टुर्नामेंटचं आयोजक सर्वेश्वर मिलिंद भोईर आणि गोविंद भोईर यांचं हार्दिक अभिनंदन। एका उत्साहात जल्लोषात आणि खेळीमेळीच्या आनंदी वातावरणात या स्पर्धेचं आयोजन सर्व या स्पर्धेचा या कडक उन्हात देखील आनंद घेताना दिसत आहेत। आता चालू लढत तांडेल कुटुंबीय योगेश तांडेल कुटुंब वर्सेस भूषण तांडेल यांचा कुटुंब तसेच बड्डे बॉय भूषण तांडेल यांच्याकडून विशाल तांडेल यांच्याकडून देखील आर्थिक सहाय्य मिळत आहे। आयोजकांना त्यांचा हार्दिक स्वागत। तसेच भूपेश भोईर यांनी देखील आर्थिक सहाय्य केलं आहे। आयोजकांच्या वतीने त्यांचं देखील हार्दिक स्वागत। हा सामना 4 षटकांचा होईल आणि सलामीचे फलंदाज दोन्ही डावखुरे फलंदाज दोन्ही बंदूक खेळपट्टीवरती येताना दिसतात। बड्डे बॉय भूषण, स्ट्राइक एंडला अजय। गोलंदाजच्या भोवळ्यावर जबरदस्त गोलंदाज हरदेव। पहिलं षटक हाडावरचं षटक, पहिल्या षटकात जास्तीत जास्त धाव मिळवण्याचा प्रयत्न मानस असेल आणि रणनीती चांगली आहे। डावखुऱ्या हाताचा फलंदाजाचा भरणा असलेला हा संघ भूषण तांडेल, अजय तांडेल, विजय तांडेल आणि खूप आवर्जून एक नाव घेईन माझे बंधू माझा सहकारी मित्र कांचन तांडेल याची देखील आठवण खूप जाणवते आता ह्या सामन्यामध्ये। दरम्यान पहिला चेंडू एका ओव्हरपिच प्रकारचे चेंडू सरळ झुळकावून दिला लॉंग ऑफ क्षेत्रात जाते। 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर टू द डिफेन्स फॉर द 4 रन। चौकाराने खातं खोललं जात आहे। चौकाराने धावसंख्येला सुरुवात होतीये। चौकाराने चांगला समाचार घेतला ओव्हरपिच चेंडूचा। हरदेवचा पहिला चेंडू अजयच्या बॅट मधून निघालेला पहिला चौकार आणि चौकाराने खातं खोललंय। द्रोण तांडेल शॉर्ट थर्ड मॅन मध्ये जबरदस्त भरात असलेला हा यंगस्टर योगेश तांडेल यांचा चिरंजीव द्रोण इन अ थर्ड मॅन रिझन। पंचांची कामगिरी पार पडतायत या सामन्यासाठी पंच शिबू अँड होल्डर यांचं देखील खूप खूप आभार। हा कडक उन्हामध्ये उभा राहून पंचांची कामगिरी पार पडतात। हा चेंडू सहज फ्लिक करायचा होता, चेंडू पायावरती आदळतो, थोडासा हलकासा अपील होत आहे। आत्मविश्वास कमी असलेला हा अपील पेटाळून लावला जातोय शिबू कडून। निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते, निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये। धावसंख्या 4 च्या घरात स्थगित सीमेत खुंटे पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू डॉट बॉल, नेक्स्ट डिलिव्हरी ऑन टू द मार्क, हरदेव ऑन टू द बॉलिंग मार्क। हा चेंडू अख्खून टप्प्याचा चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टिरक्षकाच्या हातून निसटतोय। चेंडू जीवदान मिळतंय। एकदा धावून प्रयत्न, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, थोडस खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आणि या 2 धावा मिळतात। संघाची धावसंख्या पोहोचले 6 च्या घरात। दोन धावांचा भरणा दुजोरा, धावसंख्या 6 च्या घरात। 6 फॉर नो लॉस। हरदेव टू अजय आणि हा चेंडू आता मात्र चांगला फ्लिक केला। मागच्या चेंडूवरती हाच प्रयत्न होता परंतु चेंडू आणि चेंडूफळी मध्ये मागच्या चेंडूवरती संबंध आला नाहीये, पण आता नेक्स्ट डिलिव्हरी मध्ये चांगलं कलेक्शन करतोय, चांगलं कनेक्ट करतोय, चांगला रीती फ्लिक करतोय आणि चौकार मिळवतोय। चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या दशकात जाऊन पोहोचते, 10 च्या घरात जाऊन पोहोचते। 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय। 4 चेंडू नंतर धावसंख्या 10 च्या घरात। 10 फॉर नो लॉस। 10 धावा धावपळावरती लागतात अमित। चांगली धावसंख्या म्हणता येईल। पहिल्या 4 चेंडूंवरती 10 धावा, 2 चांगले चौकार, चांगले तंत्रशुद्ध फटके लॉंग ऑफ मध्ये सुरुवातीला चौकार टोलवला, नंतर हा चौथ्या चेंडूवरती देखील चौकार। पुढील चेंडू हरदेव टू अजय आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फ्लिक केला, चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर टू द डिफेन्स। शॉट जबरदस्त टायमिंग केलेला फटका स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक होता परंतु एवढा टायमिंग जबरदस्त होता, त्या फटक्याची ताकद एवढी चांगली होती। चौकार मिळवतोय, या चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 14 च्या घरात। 14 फॉर नो लॉस।
एक आक्रमक सुरुवात, बहरदार सुरुवात, चांगल्या गोलंदाजाला चांगले फटकेबाजी करताना फलंदाज अजय. संघाची धाव संख्या 14. क्षेत्ररक्षक नाही, बॉल देऊ बॉल राहिलेला बॉल देऊ बॉक्स. शेवटचा बॉल ना, पहिल्या षटकातील क्षेत्ररक्षण मर्यादित षटकातील शेवटचा चेंडू, शेष शिल्लक बाकी. बघूया शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारे खेळ खेळतोय अजय, कशा प्रकारे खेळ खेळवतोय हरदेव. आपल्या गोलंदाजीच्या हात्यातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात खेळायचा होता. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटचा चेंडू मात्र चांगला टाकण्यात यश मिळत आहे हरदेव याला. आता मात्र निर्धाव चेंडूमुळे धाव संख्या स्थगित सीमेत खुंटीत 14च्या घरात 14 फॉर नो लॉस. पहिल्याच षटकात 14 ऑन टू द स्कोर बोर्ड. त्याच्यानंतर म्हणजे अजून फ्रेशर आऊट असेल ना. यानंतरच्या आगामी लढत दोन्हीही तांडेल कुटुंब खेळतील. शेखर तांडेलचा तांडेल कुटुंब खेळेल तर एका प्रणित तांडेल म्हणजे अजित तांडेल यांचे सुपुत्र प्रणित तांडेल राहुल तांडेल यांचा कुटुंब समोरासमोर असतील पुढची लढत. आता मात्र क्षेत्ररक्षण पांगवलेला दिसत आहे. स्ट्राईक रेटला येतोय बड्डे बॉय भूषण. गोलंदाजच्या बोहळ्यावर गोलंदाज प्रथमच गोलंदाजच्या मार्कवर येताना दिसतोय. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं षटक घेऊन प्रथम ऑन टू द बॉलिंग मार्क खेळाल तो डावखुरा हाताचा फलंदाज भूषण. डावखुरा हाताच्या फलंदाजाला साजेशा असलेला हे खेळपट्टी. या एंडी डावखुरा फलंदाजी श्रेष्ठ ठरेल का गोलंदाज बघूया. प्रथम ऑन टू द बॉलिंग मार्क. पहिला चेंडू फुलटोस प्रकारचा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला आहे. यथोचित महाराज चांगल्यारीत्या खेळून काढला. एक धाव सहजरित्या पूर्ण करता येतं. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एका धावावरती समाधान मानावं लागतंय. भूषण आला एका धावाने खातं खोलतोय. भूषण संघाची धाव संख्या 15च्या घरात. जबरदस्त सुरुवात मांडता येईल. 15 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. प्रथम टू अजय आणि हा चेंडू एक आखूड टप्प्याचा जबरदस्त मारा. एक अप्रतिम टाकलेला चेंडू परफ्यूम डिलिव्हरी म्हणून गणलं जातं लेदर क्रिकेटमध्ये ह्याला. मागील चेंडू एक अप्रतिम चेंडू पुन्हा गोलंदाजच्या मार्कवर. प्रथम टू अजय. आता पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि तशाच प्रकारचा रिझल्ट. लगातारचे 2 निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळत आहे प्रथम याला. पहिल्या चेंडूवरती भूषणने घेतलेली लॉंग ऑन रिझन मध्ये 1 धाव फक्त. या 3 धाव संख्या 15 वरती स्थगित. अजय थोडा प्रेशर मध्ये दिसेल आता. हा चेंडू देखील चांगला चेंडू परंतु एसटी रक्षक आणि शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू जातोय सीमा पार. आशेचा चौकार, दिलासा देणारा चौकार, थोडासा आत्मविश्वास जागृत करणारा चौकार. कारण 2 चेंडू निर्धाव निघाले होते आणि हा आता बाईकच्या रूपाने चौकार मिळतोय. आणि हा चौथा चेंडू देखील अप्रतिम चेंडू होता परंतु एसटी रक्षणाची थोडीशी गफलत होते. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. थोडीशी आता क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना दिसत आहेत. द्रोण येतोय शॉट थर्ड मॅन मध्ये. 1 सेकंड बॉलिंग मार्क. प्रथम टू अजय. हा चेंडू आता पुन्हा एकदा लेग साइडला टोळवायचा होता परंतु चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेरचा येतो. पंच शिबोयाचा व्हाईटचा इशारा. अवंतर धावसंख्या आपलं खातं उघडते. अवंतर धावसंख्या 1 आणि संघाची धावसंख्या जवळ पोहोचल्या 24 फॉर नो लॉस.
प्रतिम मारा मात्र आता थोडीशी दिशाहीन गोलंदाजी मागील चेंडू दिशाहीन टाकला होता. पुढील चेंडू प्रथम हातचा चेंडू आता मात्र एक अप्रतिम मारा लगातारची चांगल्या चेंडूंचा भरणा करताना दिसतोय, मारा करताना दिसतोय. अजय पहिल्या षटकात जबरदस्त फलंदाजी केली, 3 चौकार टोळवले होते, मात्र ह्या षटकात काही त्याला टायमिंग गवसत नाहीये. बॅट आणि चेंडू मध्ये काही ताळमेळ बसत नाही. शेवट पुढील चेंडू प्रथमचा अजयसाठी आणि हा चेंडू देखील अंगावरती आदळतोय. व्हॉट अ ब्रिलियंट बॉलिंग बाय प्रथम. एक अप्रतिम मारा, भेदक मारा आणि त्याला दाद देताना त्याचे सर्व सहकारी खेळाडू. दुसरं षटक देखील संपतं. ह्या षटकात फक्त आणि फक्त 6 धावा दिल्यात. 6 धावा दिल्यात. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन, पृथक्करण. धाव संख्या 20. जबरदस्त फलंदाजीचा भरणा असलेला हा संघ. अजय स्ट्राईक एंडला भूषण, अजूनही खेम्यामध्ये विजय, भूपेश सारखे धडाकेबाज फलंदाज उपस्थित आहेत. आता मात्र गोलंदाजच्या ओहळ्यावर एक अनुभवी गोलंदाज प्रमोद तांडेल, पिच क्युरेटर, पंच, खेळाडू असा ऑलराऊंडर भूमिका बजावणारा हा व्यक्तिमत्व प्रमोद तांडेल ऑन टू द बॉलिंग मार्क. वैयक्तिक पहिला आपल्या कुटुंबासाठी पहिलं षटक घेऊन आलाय, सांघिक 3रं षटक घेऊन आलाय. त्याच्या समोर फलंदाज भूषण. पहिला चेंडू भूषणसाठी आणि हा चेंडू टोळवलाय. चेंडू जातोय कवच मध्ये, चेंडू 1 बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषेकडे. साजेस क्षेत्रक्षण होतय तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत. दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 22 वरती. भूषणच्या पायाला मागच्या काही वर्षांपूर्वी दुखापत झाली, त्याचं चित्र स्वरूपात या 2 धावा मिळत आहेत. आणि हा चेंडू ब्लॉक होल मध्ये एक यथोचित मारा, उचली घेतला ब्लॉक होल मध्ये चेंडू गेला अभय याच्या मगर मिळतात. चेंडू निर्धाव निघतोय. दुसरा चेंडू चांगला चेंडू टाकण्यात यश मिळते. अनुभवी गोलंदाज आपला अनुभव दाखवताना, प्रदर्शित करताना प्रमोद. भूषणसाठी हा चेंडू देखील ब्लॉक होल मध्ये. पुन्हा एकदा एक चांगल्या चेंडूची संगता होते. धाव संख्या 23. प्रमोद टू अजय. हा एक अजून एक चांगला चेंडू. पुन्हा एकदा एकच धाव. जबरदस्त गोलंदाजी, खास करून प्रथम याने जी सुरुवात केली होती दुसऱ्या षटकात त्याच्यात पावलावरती पावल ठेवून त्याचे काका प्रमोद याचा देखील जबरदस्त भेदक मारा, तिखट मारा, जहाल मारा, अप्रतिम मारा. संघाची धाव संख्या 24. अरे हा बाल भूषण याची त्रिफळा उधळून ठेवली आहे प्रमोद याने. पहिला हादरा बसतो भूषणच्या रूपाने. याची जागा भरून करण्यासाठी जे छोटे बंधू, लहान बंधू विजय. आणखी एक डावखोर हाताचा फलंदाज. धाव संख्या फक्त आणि फक्त 24. पहिल्या षटकात 14 धावा होत्या, दुसऱ्या षटकात प्रथम याने 6 धावा दिल्या आणि तिसरं षटक प्रगतीपथावर अजून फक्त 4 धावा खर्च केल्यात प्रमोद तांडेल यांनी. आणि पुढील चेंडू हा चेंडू सहज खेळून काढला शॉर्ट कव्हर मध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, चांगलं कलेक्शन, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. मात्र चांगल्या षटकाची समाप्ती होते. तिसऱ्या षटकाची सांगता होते, संपुष्टी होतीये.
संघाची धाव संख्या जवळ पोहोचले 25. शेवटचं षटक हाताळताना दिसतोय स्वराज ना स्वराज. धाव संख्या फक्त आणि फक्त 25. बघूया 6 चेंडू मध्ये काय टार्गेट सेट करण्यात यश मिळत आहे, चांगला धाव संख्या उभारण्यात यश मिळत आहे की अजय आणि विजय याला. खास करून आता अजय स्ट्राइक एंडला आहे, एका धावेने आपलं खातं खोललं आहे. विजय ऑन टू स्ट्राइक. आणि हा चेंडू हवेत खेळकडे झेल खाली क्षेत्ररक्षक योगेश तांडेल कुठलीही चुकी नाही करत आणि हे पहिलंच चेंडूवरती पहिलंच यश मिळत आहे. पाणी पुरवायचं, पाणी पहिला पुरवा, ऊन खूप कडक आहे. धाव संख्या 25 वरती स्थगित, सीमित, खुंटीत. नवीन फलंदाज, एक जबरदस्त फलंदाज भूपेश. त्याच्या समोर एक नवीन नौका जबरदस्त गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती बळी मिळवण्यात यश मिळालाय स्वराज याला. क्षेत्ररक्षण सीमारेषेलगत पांगवलेला दिसतात. दुसरा चेंडू स्वराज टू भूपेश. आणि हा चेंडू जबरदस्त प्रयत्न होता तिथं स्वराजाच्या काकांचा, योगेशाचा. दुसऱ्या चेंडूवरती देखील बॅटची कडा घेतली होती एसटी रक्षकाच्या हातात. चांगला प्रयत्न होता तिथं झेल घेण्याचा. चेंडू निसटतोय, एक धावेने खातं खोलतोय भूपेश. जीवदान मिळते भूपेश आणि एका धावची संघाचा धावसंख्येत भरणा होतोय. संघाची धावसंख्या 26. अजय पहिल्या षटकात अजयने 3 चौकार मारले होते. नंतरचे स्कोरर माझे सहकारी स्कोरर मित्र सूचित करताना पुढील 7 चेंडू डॉट खेळलाय अजय. धाव संख्या 26. स्वराज टू अजय. पुन्हा एकदा अंगावरती चेंडू आदळतोय आणि धावत करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज स्वराज याचा. लगातारचा 8वा चेंडू मिस होतोय, निर्धाव निघतोय अजय याला. धाव संख्या 27 वरती धावून पोहोचले. 27 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. स्वराज टू भूपेश. आणि हा चेंडू टोळवलाय. चेंडू जात आहे शॉर्ट लॉंग ऑन मध्ये. जगदीश तांडेल काका यांचं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव मात्र काही रोखू शकत नाही. एका धावेने संघाचा धावेत संख्येत भरणा होतोय. संघाची धाव संख्या पोहोचली 28 फक्त आणि फक्त 28. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन फक्त आणि फक्त या षटकात याने 3 धावा खर्च केल्यात अजूनपर्यंत. पहिल्या षटकात हरदेवाच्या धाव संख्या 28. आणि हा चेंडू हवेत खोडून काढलाय. चेंडू हवेत आहे, झेल खाली, कुठलाही क्षेत्ररक्षक उपस्थित नाही. एक धाव धावून पूर्ण. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होत आहे. त्या 2 धावा मिळतात. संघाची धाव संख्या 2 धावच्या मदतीने पोहोचले 30च्या घरात. 30 रन्स ऑन टू स्कोर बोर्ड. धाव संख्या 30 आफ्टर 9 डिलिव्हरीज. चेंडू आणि चेंडू फळीमध्ये ताळमेळ साधण्यात यश मिळते अजय याला. दरम्यान पुढील चेंडू स्वराज टू अजय. आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, झेल खाली. गोलंदाज झेल घेण्याचा प्रयत्न स्वराज याचा. एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावाने संघाची धाव संख्या
पोहोचले 32 वर तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धाव बाद. 4 षटक संपतात. 4 षटकाची समाप्ती धाव संख्या 32. 32 रन्स आउट स्कोर बोर्ड आणि टार्गेट ठेवला 33 धावांचं ते टार्गेट. 24 चेंडू मध्ये 33 धावा. 8.25 सव्वा सरासरीने धावा काढाव्या लागतील विजयासाठी. योगेश तांडेल यांच्या संघाला कुटुंबाला जर या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर 24 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असेल. चोवीस चेंडू आणि 33 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीच्या फलंदाज पाठवायचे आहेत. चला नाणेफेकीसाठी या शेखर तांडेल यांचं कुटुंब आणि प्रणित तांडेल यांचं कुटुंब या दोन्ही कर्णधार. अतिशय चांगलं औचित्य साधून ही स्पर्धा संपन्न केली जाते आहे. भोईर कुटुंबीय यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. कुलदैवत चषक 2024 उद्या गावदेवी मातेच्या यात्रेनिमित्त ही ठेवलेली स्पर्धा. प्रत्येक देवाऱ्यातील कुटुंब भाऊ आपले सर्व एकत्र येण्याचा एक संकल्प आपण पाहतोय. तर भोईर कुटुंबाकडनं असतील, मिलिंद भोईर असतील, त्यांचा पूर्ण परिवार असेल, भोईर कुटुंब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाते आपण पाहतोय. उद्या यात्रेचा दिवस आहे आणि काल खरोखर मिलिंदादा कालची रात्र अतिशय रंगली होती. करावेगाव समस्यावरती आपण पाहिलं सर्वांनी. रात्रभर झोप लागली नाही, नुसते मेसेजवर मेसेज. कुठेतरी लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्या गावासाठी. याचा आपण युवा वर्गाने विचार केला पाहिजे आणि पुढच्या वेळेस सर्व युवा एकत्र येऊन काहीतरी डिसिजन घेतला पाहिजे गावदेवी मातेच्या यात्रेसाठी. चला तांडेल कुटुंब, प्रणित तांडेल आणि शेखर तांडेल दोन्ही संघाचे संघनायक या टॉस साठी. रोनक तांडेल आपला कर्णधार पाठवायचा आहे आणि प्रणित तांडेल या आपण नाणेफेकीसाठी. 33 धावांचं टार्गेट असेल. तांडेल कुटुंब मारियाळी संघ आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना प्रथम फलंदाजी केली तांडेल कुटुंबीय भूषण तांडेल, कांचन तांडेल,
यांचा हा कुटुंब प्रथम फलंदाजी करत असताना 32 धावसंख्या काढल्या आणि 33 धावांचं टार्गेट ठेवलंय ते म्हणजे मारियाळी तांडेल संघासमोर. मारी ना पहिला मारी नाही तर बहिण रागावतील ते. 33 धावांचं माफक असं आपण आव्हान पाहतो या मैदानावरती. गोलंदाजांना मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, टिचून गोलंदाजी करावी लागेल. तांडेल कुटुंबियाचा विचार केला तर चांगली फलंदाजी आहे त्यांच्याकडे, कारण की रेग्युलर खेळाडू भरपूर आहेत त्यांच्याकडे. मोनिश तांडेल असेल, अभय तांडेल असेल, गोलंदाज अजय आणि अजय तांडेल याच्याकडनं थोडीशी खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली फलंदाजीच्या माध्यमातून. 15 चेंडू खेळला, त्यामधनं 10 चेंडू निर्धाव खेळला अशी माहिती आम्हाला पुरवली जाते. आमचे स्कोरर अमित कडू यांच्याकडनं पुन्हा एकदा सामन्याला होती सुरुवात. पहिलं षटक आपण पाहतोय, पॉवर प्लेचं षटक. 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर दिसत आहेत. 33 धावांचं टार्गेट असताना सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. मोनिश तांडेल आणि अभय तांडेल. चला अजय तांडेल, भरपूर टाइमपास होतो, प्लीज सामन्याचा स्पीड वाढवायचा आहे. चला सामना स्पीड वाढवायचा प्लीज. अजय तांडेल पंच, आपण देखील नोंद घ्यायची आहे. सामन्यात आणखीन आपल्याला सामने देखील खेळवायचे आहेत आणि त्यानंतर यात्रेची देखील तयारी असेल. प्रत्येकाच्या घरोघरी देवाऱ्यामध्ये असेल, प्रत्येकाला जावं लागेल. जागरण असेल, देवांचा मानपान असेल. पुन्हा एकदा 33 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी मोनिश तांडेल आणि अभय तांडेल. पहिला गोलंदाज अजय तांडेल. हा पहिला चेंडू फेकला जातोय. पहिला चेंडू उडवलाय, स्ट्रेट हिट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी. 33 धावांना प्रत्युत्तर देताना हा आलाय पहिला चौकार. चला दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. रोनक तांडेल नाणेफेकी. एक बॉक्स आण, एक बॉक्स आण, एक बॉक्स में 6 देईल बस होतील. 3 जातील. एक आधी यांची मॅच होईल. 8 बॉल आणजा, हे 5 होतील. 8 आणजा, बॉल लागतील आता टोटल 8 आण बरं. 8 आणून ठेव. एक बॉक्स आणजा सदी मॅक्सिमम. एक बॉक्स आणजा सदी, मग एक बॉक्स आणजा. एक बॉक्स आणले ते सिरते ना. एक बॉक्स आणजा. हीच क्वालिटी आण बघून आण नीट, नाही तर बीज होते लगेच. येत आहे ना. पुन्हा एकदा यावेळी स्वीप केलाय चेंडूला. चेंडू जातोय दणदण करत सीमा रेषा पार आणि हा येतोय चौकार. 2 चौकाराच्या साह्याने चांगला खेळ साकारत असताना मोनिश तांडेल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. 3 चौकार, माफ करा थोडीशी सल्ला मसलत चालू होती आमची, लक्ष नव्हतं. 3 चौकार 12 धावा. पुन्हा एकदा चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने दणदण करत सीमा रेषा पार. 4था चौकार. काय जबरदस्त फलंदाजी मैदानावरती साकारली जाते मोनिश तांडेल याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अजय तांडेल, पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळून काढलाय. हा 5वा चौकार येईल का? चेंडू चाललाय घरंगळत सीमा रेषा पार आणि हा 5वा चौकार.
हॅलो मोनीश वाटते भाग्या भक्ताजवळ जाऊन आलेला दिसते. उलटे पिसांचा कोंबरा यावर्षी वाटते कापलेला दिसते त्याने, म्हणून बॅटवर चेंडू बरोबर येत आहेत. बघूया 5वा चेंडू केलाय, 6वा चेंडू चौकार, आणि हा चौकार मला वाटते नक्कीच रात्री गेला असेल भाग्या भक्ताजवळ. उलट्या पिसांचा कोंबरा कुठे भेटला माहिती नाही, पण नक्कीच कापला असेल. आणि इथे मात्र जबरदस्त फलंदाजी साकारली जाते मिस्टर मोनीश तांडेल. 6 चेंडूंवरती 6 चौकार, विस्फोटक फलंदाजी, क्लासिकल ड्राईव्ह आपण पाहिले मोनिशाच्या बॅट मधनं. 6चे 6 चौकार अतिशय कलात्मक सौंदर्य दाखवत असताना संघाची धाव संख्या 24 धावा. नाणेफेकी केली जाते आणि नाणेफेकी शेखर तांडेल यांचं कुटुंब टॉस विन होतोय. यावेळी नवीन गोलंदाज रोमित, स्ट्राईक मध्ये अभय तांडेल. हा चेंडू भिरकावून दिलाय, गेला गेला, 1 बाउंड सीमा पार. हा येतोय चौकार, सलगचा 7वा चौकार. चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते मैदानावरती तांडेल कुटुंबीय मारियाळी या संघाकडनं. संघाची धाव संख्या 28. फक्त 5 धावांची गरज विजयासाठी. आणि स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू निर्धाव निघतो. यावेळी गोलंदाज रोमित याचा 33 धावांचं आव्हान असताना मात्र सामना यावेळी खुला केलाय. फलंदाजी करत असताना तांडेल कुटुंब संघानं पुन्हा एकदा फलंदाजाला फसवलं जात आहे. सलगचा दुसरा चेंडू येतो निर्धाव. धाव संख्या स्थगित 28 वरती. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली जाते, 1 धाव मिळते. स्ट्राईक रोटेट केली जाते. संघाची धाव संख्या 29. आणि आता फक्त 4 धावेची गरज. मोनीश तांडेल 6 चौकारांसह खेळतोय आणि येथे मात्र स्विच हिट केलाय. चेंडू जातोय 1 बाउंड सीमारेषा पलीकडे. हा येतोय विजयी चौकार. 7 चेंडूंमध्ये 7 चौकार ठोकून काढलेत मोनीश तांडेल यांना. चांगला खेळ दाखवला, पहिला सामना जिंकला या स्पर्धेमध्ये तांडेल कुटुंब मारियाळी संघाने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, चांगला खेळ देखील केला तांडेल कुटुंब, कांचन तांडेल यांचं कुटुंब, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक आभार. चला, टॉस जिंकलाय रोनक तांडेल. लगेचच मैदानामध्ये उतरायचं आहे. प्लीज कुठल्याही प्रकारचा टाइमपास करू नका. चला, उन्हाचा तडाखा आपण पाहतोय. गरमी, एप्रिल महिना चालू असताना, चैत्र महिना चालू असताना अतिशय कडाक्याचा ऊन पाहतोय. आणि गावदेवी मातेच्या यात्रेनिमित्त ही चालू असलेली स्पर्धा कुलदैवत चषक 2024. अतिशय चांगलं आयोजन आपण पाहतोय. पाण्याची व्यवस्था, थंड पेय, कोकम सरबत, स्टिंग वगैरे सर्व काही व्यवस्था आहे. उन्हाचा तडाखा देखील वाढलेला आहे, त्या कारणाने या आयोजकांनी पूर्ण दक्षता घेऊन असं आयोजन केलेलं आहे. अतिशय चांगलं असं आयोजन